Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देदाश्रवण बीमस फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेलं आहे ते म्हणजे आपली गॅरंटीड पासिंग सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये हे रचना शरीर पार्ट 2 म्हणजे जे रचना शरीर पेपर सेकंड जे आहे त्याच्यासाठी ही गॅरंटीड पासिंग आहे. आता हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण की यामध्ये मी रचना शरीरमध्ये तुम्हाला कोणते चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत ते सांगणार आहे आणि तशाच पद्धतीनं प्रिपेअर करा. तर याच्यामधला सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट चॅप्टर ते म्हणजे कोष्ठ एवं आशय शरीर. आता त्याच्यावर एक फिक्स SCQ येते मित्रांनो, कोष्ठ येईल किंवा आशय येईल त्यांची तुम्हाला सुश्रुतानुसार जे प्रकार केलेले त्यांचे तुम्हाला महत्त्व त्यामध्ये विचारतात. तर ते त्या बेसिसवर येते आणि एक फिक्स SCQ तुमचा कन्फर्म करून घेते. इथपर्यंत समजलं. आता नेक्स्ट त्याच्यानंतर चॅप्टर करायचं तुम्हाला ते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम. डायजेस्टिव्ह सिस्टम तर खूप मोठी आहे. मग कसं करायचं हे बघा मित्रांनो, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये तुम्हाला स्टमक, लिव्हर, स्प्लीन, पँक्रियाज, ड्युओडिनम हे सर्व जे सिस्टम वाईज त्यांनी स्ट्रक्चर ऑर्गन सांगितलेले आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्यामधले पण जर इम्पॉर्टंट तुम्हाला बघायचं असेल तर यथार्थ आयुर्वेदाचे गेस्ट पेपर तुम्ही नक्कीच घ्या. त्यामध्ये आम्ही तशाच बेसिसवर प्रिपेअर केलेले आणि यामधून कोणता फिक्स LQ येईल ते आम्ही त्यामध्ये सांगितलेले आहेत. तर तशाच पद्धतीनं हे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये एक फिक्स LQ येते आणि हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही वाचले तर तुमचे 16 मार्क्स हे कुठंच जात नाही. तर तशा रीतीनेच ही प्रिपेअर करा आणि तशा रीतीने तुम्ही जर प्रिपेअर केलं तर तुमचे 16 मार्क्स हातात येतात. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला द्यायचे ते म्हणजे प्रमाण शरीर. आता प्रमाण शरीर मोस्टली MCQ होतात, परंतु कधी कधी SCQ पण येते. किंवा नेक्स्ट चॅप्टर करायचं ते म्हणजे मर्म शरीर. आता ही मर्म शरीरवर जर बघितलं तर मर्म शरीरवर एक फिक्स LQ कन्फर्म असते आणि ते फिक्स LQ तुमचा सेकंड LQ म्हणून असते आणि त्याच्यावर एक SCQ येते किंवा एक LQ जर आला तर प्रमाण शरीरवर SCQ येईल. तर तशा पद्धतीने हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही प्रिपेअर केले तर तुमचे 17 मार्क्स हे कुठंच जात नाही. आता मर्म शरीरवर मोस्टली जे अधोगता येतं, उदरवगता येतं, उर्गता येतं, जे क्लासिफिकेशन केलेले आहेत त्यांनी विषल्लग्न, त्याच्यानंतर सद्य प्राणहार मर्म, ते ऑन द बेसिस त्यांच्या बेसिसवरच ते LQ विचारतात आणि तशाच पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं की नाही समजलं. आता याच्यासमोर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे शिरा, धमनी, स्त्रोतस, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर हे शिरा आणि धमनी शरीर हे मोस्टली MCQ मध्ये येतात. तर यांचा विचार करायचा नाही. तुम्हाला विचार करायचा ते म्हणजे हे दोन चॅप्टर, स्त्रोतस शरीर आणि एक दुसरा म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. आता हे दोन्ही LQचे इम्पॉर्टंट आहेत आणि तुमचा थर्ड LQ म्हणून हे घेऊन येतात. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर आचार्य चरकानुसार, आचार्य सुश्रुतानुसार स्त्रोतसाचे प्रकार म्हणून येतात. त्यांचे मूलस्थान आणि त्यांचे लक्षणे कोणते आहेत, अधिष्ठानं कोणते आहेत ते तुम्हाला विचारतात आणि फिक्स LQ तुमचं कन्फर्म होतं आहे. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम ज्याच्यामध्ये तुम्हाला डीपमध्ये बघावं लागते. आता 11-12ला तुम्हाला फक्त त्यांचे नाव होते, राईट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल, परंतु तुम्हाला ते डिटेलमध्ये बघायचे आणि तेच मोस्टली LQमध्ये विचारतात. आणि तशा पद्धतीने तुमचे हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही कवर केले आणि शिरा धमनी यांच्यामध्ये मिक्स असते किंवा SCQ किंवा MCQमध्ये असतात, तर अशा पद्धतीने ते प्रिपेअर जर केले तर तुमचे 21 मार्क्स हे कुठंच जात नाही. तर अशा पद्धतीनं हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. इकडचा भाग सगळंच तुम्हाला करायचं आहे कारण की ते इम्पॉर्टंट आहेत आणि तेच LQचे चॅप्टर आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे कला शरीर. कला शरीर का तर कला शरीरमध्ये तुमचा फिक्स SCQ आहे. त्याच्यामध्ये कलाचे प्रकार, कलाचे महत्त्व आयुर्वेदामध्ये जे विचारलेले आहेत, क्लिनिकल बेसिसमध्ये कशा पद्धतीने आपण रिकॉग्नाइज करतो ते त्यामध्ये सांगितलेले आणि ते तुमचे 5 मार्क्स हे डिनोट करतात कला शरीर. त्याच्यानंतर इंद्रिय शरीर आणि त्वचा शरीर हे पण SCQचे चॅप्टर आहेत आणि याच्यामध्ये मोस्टली त्वचा शरीरावर SCQ विचारलेले आहेत, इंद्रिय शरीरावर पण विचारलेले एक चक्र आलेलं आहे. त्याच्यानंतर त्वचा शरीरावर जर समजा SCQ आला तर मग सेन्सरी ऑर्गन्समधून तुमचा LQ कन्फर्म होतं आहे. तर कसं ते सांगतो मी. हे 3 चॅप्टर तुम्ही जर केले म्हणजे तुमचे इथं तुमचे एक SCQ, 5 MCQ, 10 मार्क ते फिक्स झाले आणि एक LQसाठी सेन्सरी ऑर्गन म्हणून चौथा LQ येते आणि त्याच्यावर तुम्हाला आईज, इयर, नोज, टंग आणि स्किन हे 5 सेन्सरी ऑर्गन आहेत. तर तुम्हाला आईजवर एकदा आलेलं आहे,
टंगवर पण एकदा आलेलं आहे, मिडल इयरवर पण आलेलं आहे, त्याच्यानंतर स्किनवर पण SAQ आलेलं आहे. तर हे तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचं आहे आणि सेन्सरी ऑर्गन म्हणून तुम्हाला चौथ्या LAQ येते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर समजा हे प्रिपेअर केले तर तुमचे 20 मार्क्स हे कुठंच जात नाही. म्हणजे एक LAQ, एक SAQ आणि 5 MCQ, अशा पद्धतीने हे टोटल 20 होतात. आणि अशा रीतीने जर तुम्ही केले तर तुम्ही कोष्ठ एवं आशय शरीर केला, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टम केला, त्याच्यानंतर प्रमाण शरीर आणि मर्म शरीर केला, त्याच्यानंतर शिरा शरीर, धमनी, स्त्रोतस आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम केला, तर 16, 16, 32 आणि 33, 33 आणि 21, 54 आणि हे 20 म्हणजे 74 मार्क. म्हणजे तुमचे कला शरीर, इंद्रिय शरीर, त्वचा शरीर, सेन्सरी ऑर्गन हे 20 मार्क, म्हणजे 74 मार्क्स हे कुठंच जात नाही. आणि तुम्हाला पासिंगसाठी किती पाहिजे? फक्त 50 मार्क. तुम्ही जर अशा रीतीनेच जर समजा प्रिपेअर केलं ना मित्रांनो, तर तुमचे 70 मार्क हे हातातून कुठंच जात नाही. परंतु आता याचं वास्ट सिलेबस असल्यामुळे कोणते सिस्टम करायचे ते चॅप्टर तर आहेत म्हणावं सर मोठाले, आणि त्यांच्यामधले कोणते कोणते टॉपिक्स आहेत त्या खूप साऱ्या गोष्टी असतात, ते पण तर्क वितर्क लावावं लागते आणि त्यानुसार अभ्यास करावं लागते. तर चॅप्टर वाईज तुम्हाला LAQ आणि SAQ नुसार अभ्यास करा, ठीक आहे. तर तशाच रीतीने करा. आणि जर समजा काहीच जर समजत नसेल ना, तर आमचा गेस्ट पेपर घ्या आणि त्यामध्ये आम्ही नक्कीच तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर तशाच रीतीने प्रिपेअर करा. तर आता वळूया आपण या व्हिडिओकडे. तर ही अशा पद्धतीने 74 मार्क्स तुमचे येतात. तर त्याच्यानंतर जे उरलेले चॅप्टर आहेत, जसे की त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, एक फिक्स SAQ आणि 5 MCQ येतात. आणि त्याच्यामध्ये फॅरिंग्सवर एकदा आलेले आहे, लॅरिंग्सवर त्यांचे रिलेशन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर या रेस्पिरेटरी सिस्टममध्ये लंग्सवर मोस्टली येतात. प्ल्युरा एकदा SAQ आलेले, त्याच्यानंतर राईट अँड लेफ्ट लंग त्यांचा डिफरन्स आलेले, रूट ऑफ लंगवर SAQ आलेले, असे खूप सारे SAQ आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर युरिनरी सिस्टम हे एक तुमचा फिक्स SAQ कन्फर्म होऊन जाते मित्रांनो. इकडे तरी समजा काही अडचण असेल, परंतु युरिनरी सिस्टममध्ये तुमचे फिक्स आहेत. जसे की युरिनरी ब्लॅडरचे ट्रायगॉन ऑफ ब्लॅडर हे फिक्स SAQ. त्याच्यानंतर किडनीचे रिलेशन अँटेरियर, पोस्टेरियर, सुपेरियर आणि इन्फेरियर हे तुम्हाला पाठच करायचे. त्याच्यानंतर किडनीमध्ये तुमचे ज्या त्यांनी रिलेशन दिलेले आहेत आणि युरेटर, अशा पद्धतीने हे 4च गोष्टी तुम्हाला, आणि जे की एक SAQ आणि 5 MCQ येतात. नाहीतर कधी कधी 2 SAQ पण येतात. तर तशा रीतीने प्रिपेअर जर केले तर तुमचे 10 मार्क होतात. आणि लास्टला तुम्हाला करायचं ते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, आणि याच्यामध्ये मोस्टली स्पर्म, ओव्हम यांचा डिफरन्स विचारतात किंवा सेपरेट विचारतील, किंवा प्रोस्टेट ग्लँड, स्पर्मॅटोजेनेसिस, त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल, अशा त्यांनी सिस्टम वाईज ते विचारू शकतात किंवा ऑर्गन देऊ शकतात. आणि ते तुम्हाला 6 मार्क्ससाठी येतात. आणि अशा रीतीने हे टोटल तुमचे 100 मार्क्स कव्हर करतात. आणि अशा रीतीने जर प्रिपेअर केलं तुम्ही तर तुमचे फिक्स काही SAQ पण असतात आणि LAQ पण असतात. हे बघा मित्रांनो, या व्हिडिओद्वारे सांगण्याचा माझा उद्देश हाच आहे की तुम्ही चॅप्टर वाईज प्रिपेअर करा. आता याच्यामधले तुम्हाला मी फिक्स चॅप्टर सांगतो, ते प्रिपेअर अवश्य करा. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टम एक फिक्स LAQ येते, कोष्ठ एवं आशय शरीर त्याच्यावर फिक्स SAQ येते, त्याच्यानंतर मर्म शरीर फिक्स LAQ येते, त्याच्यानंतर स्त्रोत शरीर आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम हे फिक्स LAQ येते. LAQ जर याच्यावर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर विचारलं तर स्त्रोतस्वर SAQ येईल, नाही तर स्त्रोतस्वर LAQ विचारलं तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर SAQ येईल. तर हे दोन्हीपैकी फिक्स आहे, तर ते तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर इकडं तुम्हाला युरिनरी सिस्टम इम्पॉर्टंट आहे कारण की ते फिक्स SAQ. त्याच्यानंतर कला शरीर एक फिक्स SAQ आणि सेन्सरी ऑर्गन हे फिक्स LAQ आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर 4 LAQवर फोकस केला, जसे की डायजेस्टिव्ह सिस्टम, त्याच्यानंतर मर्म शरीर, त्याच्यानंतर स्त्रोतस किंवा कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, त्याच्यानंतर सेन्सरी ऑर्गन, या 4 LAQवर जर फोकस केला तर तुमचे 40 मार्क ते, आणि SAQचे काही 10 मार्क, म्हणजे 50 ते 60 मार्क्स हे कुठंच जात नाही तुम्ही जर हे 4-5 चॅप्टर जर केलेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा रीतीने हे सर्व सांगण्याचा माझा उद्देश होता आणि अशाच रीतीने प्रिपेअर करा. याच्यामधले काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. काही नोट्स PDF हवे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्यामध्ये आम्ही नोट्स PDF वगैरे टाकत राहतो. येणाऱ्या दिवसामध्ये हे जे व्हिडिओ आहेत तेच तुम्हाला मदत करतील. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हे सर्व गोष्टी समजलेल्या असेल आणि नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.